पोर्श अपघात प्रकरणानंतर ससूनमधील आपत्कालीन विभागावर सीसीटीव्हीची आता नजर आहे। रक्ताचे नमुने बदललेल्या प्रकारानंतर ससूनमध्ये समिती स्थापित करण्यात आलेली आहे। समितीकडून 117 पानांचा अहवाल दिल्यानुसार आता बदलही करण्यात येतोय। आरोपी किंवा न्यायवैद्यक प्रकरणातील रक्त नमुने सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणि पोलिसांसमोर घेण्यात येत आहे। शारीरिक तपासण्यांकरता वेगळा कक्ष तयार करण्यात आलेला आहे। एकच डॉक्टर किंवा सेवक अधिक वेळ तिथं राहू नये याकरता वेळापत्रकही तयार करण्यात आलेलं आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पोर्श अपघात प्रकरणानंतर ससूनमधील आपत्कालीन विभागावर आता सीसीटीव्हीची नजर असेल। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आता मात्र पोर्श कारच्या या घटनेनंतर ससूनमधील आपत्कालीन विभागावर सीसीटीव्हीची देखील नजर असणार आहे। खरं तर पोर्श अपघात प्रकरणाला उद्या म्हणजे 19 मेला 1 वर्ष पूर्ण होतंय। त्याआधी एक महत्त्वाची अपडेट आहे ती सुद्धा आता समोर आलेली आहे आणि जवळपास 117 पानांचा अहवाल आहे जी समिती ससून रुग्णालयाच्या इथं स्थापन केलेली होती। त्या समितीने 117 पानांचा अहवाल दिलेला आहे आणि त्यामध्ये ससूनमधील आपत्कालीन विभागावर आता पूर्णपणे सीसीटीव्हीची सुद्धा नजर असणार आहे। आरोपी त्याचबरोबर जे डॉक्टर या प्रकरणातील रक्तनमुने सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणि पोलिसांसमोरच हे आता सगळं करता येणार आहे आणि त्यामुळे जो प्रकार पोर्श अपघात प्रकरणामध्ये नंतर आरोपींचे नमुने बदलण्याचा प्रकार घडलेला होता, त्यानंतर अशा घटना घडू नये यासाठी ही समिती आहे त्या समितीने जो अहवाल दिलाय त्याच्यामध्ये हे नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर ससून रुग्णालयाने हा महत्त्वाचा निर्णय आहे तो सुद्धा घेतलेला आहे। त्याचबरोबर एकच डॉक्टर किंवा एक सेवक तिथला आहे तोच त्या ठिकाणी थांबू शकणार आहे। अधिक डॉक्टर आणि सेवक त्या ठिकाणी थांबू शकणार नाहीयेत। कैद्यांना सुद्धा उपचाराची गरज असेल तरच त्या ठिकाणी दाखल करून घेतले जाईल अशी सुद्धा व्यवस्था आहे या ठिकाणी करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।